मंडळी, सासरच्या लोकांसोबत भांडण करून आली आहे शितली. शंकर्यासमोर ठेवणार आहे नवीन प्रस्ताव. चला बघूया यावर शंकर्याची काय प्रतिक्रिया येते तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. संपवणार आहे, ट्रक भरून घेऊन येणार आहे दगड, सगळे दगड संपवणार आहे. मी गावातलं माझं डोसकं फिरलंय, मला लय राग आलाय आता. त्यो राग नदीवर कशाला काढतीयस? तुला नदी दिसती? ती नदीच आहे. नदी नाही आहे ती. ही आहे का नाही, ही माझी सासू, यो माझा सासरा, ही आहे का नाही माझी ननंद, आणि त्यो तिथं बघ त्यो माझा नवरा. होय बाय, झाला तरी काय? शितले, काय सांगू तुला शिवले, काय झालं, माझं डोसकं फिरलंय. काय झालं? नाही, कुणला माझी किंमतच नाही. मला रोज दाखवून देतात की मी परक्या घरात ना आल्या म्हणून. बाबू, त्यांना काहीच पडले नाही ग माझी. बाबू, एवढं झालं? काय झालं? काय झालं सांग मला. काय? माझी ननद आहे ना, ननद माझ्या पाचीला पुजल्या. पोटशी आहे म्हणून माहेरपणाला हिता आली, घरी आली माझी सासरी. लय त्रास देते, खूप त्रास देते मला. आमचा बंगला आहे ना, तर आम्ही तिथं वरती बेडरूम मध्ये असतोय का नाही, तर मला जिन्याने चढउतार करायला लागते. माझ्यावर बारीक नजर ठेवून असते, सारखी माझ्या माग माग फिरती, वरती येते, खाली एवढं पोटूशी आहे तर गप्प बसावं माणसाने एका कोपऱ्यात, माझ्या माग माग नुसती फिरत असते. शिवले, तुला तर माहित आहे मला आंब किती आवडतात. होय, मला माहित आहे. मला आवडतात ना, म्हणून आमच्या ह्यांनी माझ्यासाठी 2 डझन आंब आणलं. मला म्हणले मस्तपैकी सगळ्यांसाठी आमरस कर, आपण आमरस पुऱ्या खाऊ. पण मला आमरस नाही आवडत, मला आंबा आवडतोय अख्खा चोकून खायला. म्हणून मी काय केलं, एक आंबा आहे का नाही बेडरूम मध्ये ठेवून दिला. आमरस करायच्या वेळेस ही गेली बेडरूम मध्ये, वरने आंबा आणला आणि म्हणते, आई एक आंबा वरच राहिला वहिनीच्या बेडरूम मध्ये, गरज आहे त्या? आहे का तिला काही गरज? लई तुतार तोंडी आहे ती. आंबा चोरून आणला माझ्या बेडरूम मधनं, माझं डोसकं फिरवती. बरं, हे काहीच नाही. मी म्हणलं, आईना म्हटलं का हे आले का नाही का मग आम्ही दोघं मिळून जेवतो, माझ्यासाठी भगुल्यामध्ये वेगळा आमरस आपण काढून ठेवू. म्हणून मी काढून ठेवला. तर आमचे हे आले, आम्ही दोघं जेवायला बसलो. तो माझी ननंद, मी वाढते दादाला, मी वाढते दादाला. पुढा मुद्दाम मला दाखवून द्यायचं असतं, मुद्दाम म्हणते मी वाढते म्हणून 2 पळ्या दादाला वाढल्या आणि मला वाढायचं होतं का नाही. नेमकी तिच्या बाळानं पोटात लात मारली, म्हणते आई गो माझ्या पोटात कळाली ना, खबगुला उलट पलत केलं, माहित आहे काय? आमरस सांडवला. लय आगाव आहे ती. मला आंबा बी नाही भेटला, मला आमरस बी नाही भेटला ग. 4 दगड हाण तिला, 4 दगड. तुझ्या तर असं आंबा नाही देतोय एवढ्या जोरात मारला. इकडून शितले आकडाला शितले शंकर्या काय झालं रडायला? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी, बॉबी आणल्यात इथं. आयो बॉबी आणल्या तुझ्यासाठी नाही आणल्यात, माझ्यासाठी थोडस ईश आणायचं होतंस. काय झालं, बॉब्या नाही आवडल्या वय? फॅप्सी आणू का? काय झालं काय झालं कशाला? बस बसून तू बस की, बस शितले बस. तू बस की इथं. काय झालं शितले? मला लय त्रास होतोय शंकर्या, माझा सासरी मला लय त्रास होतोय. काय झालं? हाताला घट्ट बघ, किती पडले माझ्या हाताला, घट्ट पडले. बघू बाबू, कडक झाल्या. तू बघ की कडक झाली, असं करून कडक झाले हात तिचे. हाताला घट्ट पडली ती होय तुझ्या? कसं काय झालंय नेमकं? पाट्या वाटायला लागतंय मला रोजच्या रोज. आपण तुझ्या तिकडे सासरी मिक्सर आहे ना? सगळं आहे. मग माझी ननंद आली ना घरी, ती पोटूची आहे, तर तिला त्रास होतोय म्हणते, मिक्सरच्या गुरगुर आवाजानं म्हणते बाळ पोटात गोल गोल फिरते म्हणते. असं असतं कुठं पोटात बाळ फिरतोय? असतंय आमच्या सासरी, असतंय असं. आणि सगळे कने सासू सासरे सगळे तिचंच ऐकतात. ननन म्हणन ती पूर्व दिशा, ती म्हणन उठता उठायचं, ती म्हणन बसता बसायचं. माझ्या
काय ती ती पोटोशी आहे ना 7व्या महिन्याला आली इथं 7वा महिना लागलाय नव्हतीला येतं काही नाही मला घराबाहेर चूल मांडून दिली मी धुरांड्यात स्वयंपाक करते माहिती का घराबाहेर करते होय स्वयंपाक तू घराबाहेर काय करते आता काय गॅसचा पण आवाज होतोय टोपलं भुगुलं ताट वाट्या चमच ह्याचा टुन 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 आवाज येतोय ना तर म्हणती बाळ पोटात टुन 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 उड्या मारते ही अशीच हिला तर आता कुठं जात्या चार मार आणखी मार 4 मार काय झालं म्हणजे बाकी सगळं ठीक आहे ना काय नाही ठीक आहे घरची वॉशिंग मशीन बी बंद केली मला वॉशिंग मशीन बंद केली मग धुणं कोण धुतय मी धुते धोपाटण्यानं हे बघ किती बघ कडक कडक झाले दंड बघ किती कडक कडक बाबू जाम कडक झालेत ग आणखी 4-5 दिवस काम केलं की बाय शिप होतील तुझे शांत राहा की त्रास होतोय तिला रे तस नाही शिकले ही बघ कसं असतंय मला कळतंय तुला त्रास होतोय पण काय अगं मी आता तुझ्या सासरचं आहे ती नवरा काय बोलत नाही का तुझा बोलतोय काय म्हणतो मला म्हणतोय आमचे मला म्हणतात तू सांभाळून घे तिच्या आईला तिच्या तर एवढं सगळं झालं आणि एवढंच बोलतो तू सांभाळून घे एवढंच बोललाय वय त्याचं तर थांब जरा वाईस जरा शांत नाही तू शिकले ती चांगला माणूस आहे ती हा ती मुंबईचं पाहुणं समजूतदार आहे हा ती कुटुंबातल्या सगळ्याची मन राखते बाजू घेऊ नकोस त्यांची नाही घेतली मन राखतोय म्हणजे ती नाही होय घरातली ती कुटुंबातली नाही तिला मन नाही होय हा उलट्या काजच आहेस त्याची काय बाजू घेतोयस तू गपकी वटवागळे गपकी वाईस जरा गपकी थांबा नको त्याची बाजू का घेतोय नाही घेत तिची बाजू जरा तिला शांत करायला लागल का नाही ती रडते तुला दिसत नाही होय गप जरा बाई शांत राहा सगळं तुझ्यामुळे होतंय माझ्या त्या दिवशी मांडवाचं मला बोलला असतास मला तुझ्याशी लगीन करायचं आईशी बोलला असतास तर माझ्यावर बोलायला लावू नकोस मला आता मला तसं नव्हतं म्हणायचं म्हणजे ती ही बघ तू समजून घे की आता ती नणंद आहे तुझी ती काय मुद्दाम करणार आहे का आता पुटुशी बाई आहे बाबा ज्याचं त्याचं त्याला माहिती जिला डोळ्या लागले तिला माहित ना कशाचं काय बाबा बोललो मी उगाच नाही बरोबर आहे त्याचं काय चुकलं नाही काय आहे उद्या जेव्हा मला डोळे लागतील का नाही तेव्हा मी येते डोळ्यात मला काय काय पाहिजे तुला सांगायचे मी मला कशाला तुझ्या डोळ्याचं सांगशील तुझ्या नवऱ्याला सांग की म्हणून लागले तुझ्या डोळ्यात तुला शीतले जाळायचा वास येतोय का हे बघ कुठं तरी दूर दूर येतो थोबाड फोडीन तुझं शांत राहायचं मग कशाला बोलतोय भांडा तुम्ही बी भांडा मला शांतता देऊ नका माझ्या डोक्याला असं नाही ग बस मला सांग तू मला सांग शंकर्या आता मी आणि माझा नवरा हा आम्ही दोघं आमच्या बेडरूम मध्ये आतनीकडे लावून हसतोय तर तुला काय वाटेल सांग की ती काय विचारती ती तिचा नवरा कडे लावून आत असेल तर तुला काय वाटेल हसतायत आतमध्ये असं करून हसतायत आतमध्ये दोघं कडे लावून तुला काय वाटेल सांग की शंकर्या तुला काय वाटेल का दोघं मला नाही माझ्या डोक्यात पण असली कल्पना येत की तू आणि तुझा नवरा बरं ठीक आहे मला सांग तू आणि तुझी बायको दोघं तुमच्या बेडरूम मध्ये आतनीकडे लावून हसते ती मी येईन दार ठोकायला मी येईन की नाही मला फक्त उत्तर दे ही पण नाही येत माझ्या डोक्यात मी आता दुसरे कोणाला बायको म्हणून नाही बघू शकत नाही मग आधीच सांग की हिचा नवरा आतमध्ये कडे थोबाड फोडीन तुझं दातीच की उत्तर नाही देत आहे नाहीच देणार तो बी तसं करू शकत नाही मी बी तसं करू शकत नाही आपण नाही दार ठोकणार पण माझी नणंद ती दार ठोकते बावळट कुठली दार ठोकती वय दार ठोकती आणि म्हणती हसू नका तुमच्यामुळे माझं बाळ हसतंय मला झोप नाही येत तिच्यात तर कुठं जाते शिकले 4 मार आणखी 4 मार तिच्या तर आता कशाला दगड मारत्या कशाला दगड काय झालंय एवढं कशाला त्रास करून घेते होतोय मला त्रास शंकरे मला मुक्कार त्रास होतोय शिकले माझ्या मनचा कोणीच विचार करत नाही त्या घरात मला कळून चुकलंय मी सवय लावली ना सगळ्यांना आई मी करते सगळं करायचं होतं मला आता सगळं माझ्याच उराशी येऊन बसलंय शिकली आहे का नाही शिकली आता घाण्याला झोपलेला बैल झालाय सगळे म्हणतील तसं मला वागावं लागतं मला लय त्रास व्हायला लागलाय आता त्याचा मी आहे ना तू असून उपयोग काय हे नवऱ्याला वाटायला नको सकाळ धरणं एक फोन नाही केला मला त्यांनी जिजूनी एक फोन नाही केला होय कसला माणूस आहे तो
नाही नाही तस असं काय नाही, ती नाचतील कामात जरा. त्यांची बाजू घेऊ नको, तुला किती वेळा सांगितलंय. नाही घेताय ते काय नाही, मी ठरवलंय ज्या घरात मला विजत नाही, ज्या घरात मला मानत नाही, त्या घरात मला राहायचं नाही. म्हणजे मी ठरवलंय. काय ठरवलंय? गाडी मोड घेणार आहे. काही याडबीड लागली बाजू तिकडे, काही याडबीड लागली तुला तिकडे सर शिकले. गाडी मोड किती असोय मी घेणार आहे गाडी मोड. मला नाही राहायचं त्यांच्यासोबत. मला ज्या घरात त्रास होतो मला त्या घरात राहायचंच नाही बिलकुल. अगं तुझं शंकर्या खुश हो, गाडी मोड घेणार आहे ती. गाडी मोड घेते शंकर्या. येडी आहेस का ग? गप बस जरा, अरे गाडी गप. येडी आहेस का? संसार आहे तिचा. माकड तोंडे पागल. गप बस. माकड तोंड्या म्हणतीया. बाईच्या जातीनं असला विचार करू नये, बाईच्या काय बापाच्या जातीनं पण असला विचार करू नये. ऐक ग, ए अगं आता संसाराला लागली तू, आता बारकी शिकली नाही राहिली. हा तुझा संसार आहे, असं काडी मोड. तू मला शिकवू नकोस. तसं नाही, मी आपलं का नाही आलास मांडवात आणि का नाही बोललास मला शितलीवर प्रेम आहे, मला तिच्याशी लगीन करायचंय. तुझ्यामुळे ही हाल झाले माझे आज. तुझं तेव्हा बोललास तसं आज आपण बोलायला लावू नकोस रे मला. मी बोललो होतो तेव्हा, मला 2-3 महिने दे, मी आईशी बोलतो. आणि मग कधी बोलणार होतास? 2-3 महिन्यांनी तिथं बोलावर चढणार होते मी. त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी काय करणार होतास? तुम्हाला तेव्हा सांगत होतीस पळून जाऊया. असं कसं पळून जायचं? लग्न काय असं कालवा करून करायचं असतं का? शांतपणे सगळ्यांची मन राखून करायचं असतं लग्न. शांतपणे का का चित्तव? हा मला बोलायला लागलास ते काय नाही. आता मी ठरवलंय, ज्याला बोलता येतं, ज्याला माझ्यासाठी भांडता येतं, असा एखादा मुलगा बघीन आणि लगीन करीन दुसरं त्याच्या बरोबर. आता कुठं आणायचं असा पोरगा? कसला आहे ग यो? कसला आहे ग शिवले? मी काय करू ग? आता दुसऱ्या लग्नासाठी कुठं आणायचा पोरगा? बरोबर विचारलंय की मी. नको काळजी करू शंकर्या, तू त्याची काळजी करू नको. हा मला बोललं की ज्याला वाईट वाटतं, ज्याला माझं मन कळतं, ज्याला माझ्यासाठी भांडता येतं, मला ठेस लागल्यावर ज्याच्या डोळ्यात पाणी येतं, असा मुलगा भेटन मला कधी ना कधी. तू नको काळजी करू माझी. माकड तोंडे याड आहेस वय तू. ती तुला एवढं सांगते, ज्याच्या डोळ्यात पाणी येतं, मन कळतंय. तुला काय बोलायचंय? फक्त एवढंच बोलायचंय ना की मी हाय तुझ्यासाठी म्हणून बोल की. असं नाही बोलू शकत. लग्न झालंय. तर तोंड्या हात जोडती, संधी आली, काडी मोड घेते ती. लगेच जा आईकडे, तिला सांगून टाक आम्ही लग्न करतोय, लग्न करून टाक. संधी आहे, संधी आहे. नाही अगं पण ऐक ना, तिचा संसार आहे आता. तू पागल आहे सोय. हे बघ ती फक्त बोलती की असा मुलगा शोधते, ती काडी मोड घेते. तू एवढंच बोल लेका की फक्त मी हाय. मी आहे. मी हाय बोल. मी आहे. मी हाय. मी आहे म्हणू. हा मी हाय बोल फक्त. चालेल असं बोलू. हा हा मी हाय. जा पटकन जा. मी हाय, मी हाय. नाही चांगलं नाही वाटत. बोल बोल. जा तू इसका पटकन बोल ना. मी हाय बोल. शितले शीतले ह्याला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी. हा तू बोल. शितले बघ, मला माहित आहे तुझं लग्न झालंय. अरे कुठं शोधायचं पोरीला? पाहुणे या, पाहुणे या. शितले, अरे हितानी काय करतेस? कुठे कुठे हुडकायचं ह्या पोरीला? जावई बापू भेटायला आलेत बघ की. जिजू आले, शीतले जिजू आले. आणि तू रे हिचं काय करतोय? ती मामा शितले आल्या लय दिवसानं गावा, तर मग म्हणलं भेटून घेतो तिला. हा नमस्कार. हो ना, नमस्कार. अरे शितले जावई बापू आलेत बघ. ओ मामा इकडे या. माझ्याशी बोलायचं काम नाही अजिबात. मला राग आलाय तुमचा. सकाळ धरणं एक फोन बी केला नाही. बायको मेली खपली का काय झाली तिला काहीच बघितलं नाही. मला एक फोन केला नाही. मला ते घरात राहायचं नाही. मला त्रास होतोय सगळ्या गोष्टीचा. मी सोडून जाणार आहे आता. चॉकलेट बिकलेट देऊन मला लाडीगुडी लावायचं काम नाही. हे काय आहे? आपल्या नवीन घराची चावी. तू म्हणालीस ना तुला त्या घरात त्रास होतो. नवीन घर घेतलं. ज्या घरात माझ्या बायकोला, माझ्या सगळ्यात आवडणाऱ्या व्यक्तीला त्रास होत असेल त्या घरात मलाही राहायचं नाही. हे घर फक्त आपल्या दोघांचं आहे. आई बाबांना सोडून जमणार आहे तुम्हाला माझ्यासोबत राहायला? का नाही जमणार? अगं माझ्या बरोबर लग्न करून तू सुद्धा आलीसच की तुझ्या आई वडिलांना सोडून, सगळा गोतावळा मागे टाकून. मग मला का नाही जमणार?
आणि वेगळं राहतोय याचा अर्थ काही आपण आई वडिलांना सोडतोय, त्यांचे संबंध तोडतोय असं नाही होत. आणि हे घर आपल्या घरापासून एक 4 गल्ल्या दूरच आहे. येशील आपल्या घरी? गेला का राग? फोन नाही केला सकाळून मी फोन नाही. माझा चार्जर तू घेऊन आली आहेस, म्हणजे बॅटरी लो झाली आहे, कसा काय फोन करणार मला सांग? हा? आंबा आवडतो ना तुला? सगळं संपवलं नंदिनी. अगं मी अख्खाच आंबा बनून आलोय. पाहुण शीतलीचा राग गेला बरं का? ऐका आता. आवे बापू अभिनंदन तुमचं. वा वा झाकते मस्त बोलला का? शंकरराव, पुढल्या महिन्यात यायचंय तुम्हाला घर भरणीसाठी. मी जो लग्नाचा मंडप सजवला होता ना, सेम टू सेम तसंच मला घर सजवून हवंय. प्लीज शीतले त्यांना सांगशील का? त्याला काय सांगायचंय, भुस्सार येते उड्या मारत मारत येईल आपल्याकडं, सांगायची गरज नाही. माकड आहे ते माकड, उड्या मारतच असते. शिवलेजी तुम्ही पण या. 1 महिना आधी येते मी जिजू. ती येणार, तिला सांगावं नाही लागत. ती मांजर आहे, दुसऱ्याच्याच घरात पडीक असते, मांजर आहे ती. बर हे गे आणि निघूया ना. मी निरोप देऊन येते. हा चालेल चालेल, मी मग मागे थांबतो. मागो कुठं थांबताय? टपरी जाऊ, चहा पिऊ ना. आता काय करता? अहो नको नको. अहो चला तुम्ही, किती दिवसाने आलाय तुम्ही भेटायला. पटकन या, ते खूप बोलतात. पटकन. बघितलंस, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी मला त्रास होतोय म्हणून नवीन घर घेतलंय. त्याच्या आई बाबांना सोडून तो माझ्यासोबत नवीन घरात राहणार आहे. तुला जमल का? मला नाही जमायचं आईला सोडायला, तिच्या विरोधात जायला. नाही जमणार. जमलं असतं तर बोलले असते. आता नवीन घरात यायचं बरं का तू. आपण लय मज्जा करू. कधी तुला वाटेल ना पम्याशी भांडण झालं की माझ्याकडे येत जा. हा, आणि आता ते सासू सासरे तसे चांगले आहेत ग, त्या नंदीच्या नागदाला लागून ते जरा बिघडलेत, पण त्यासनी मी घरी घेऊन येईन. फक्त त्या नंदीला उंबर ठेवा लाडू द्यायचे नाही मी. बघ शितले, मालकी नाही मी. अय शितले, एक सांगू का ग तुला? हा सांग, जेव्हा सांगायचं होतं तेव्हा नाही सांगितलंस. नाही मला कळतंय तुला होतोय तिकडं सासरी तरास, पण अशी नव्हतीस ग तू. माझी शितलीनं नाती जोडणारी आहे, तोडणारी नाही आहे ना. म्हणजे होऊ शकतो, नंदीचा त्रास होऊ शकतो, आई बापाचं काहीतरी वाटू शकतं, पण काय ना, माणूस म्हातारा व्हायला लागला ना, बारकं पोर व्हायला लागतं त्याचं. आणि आपण नाही सोडत ना बारक्या पोरांचा हात. ती शारदल्या तुझ्या भाऊजाईचं पोरग, त्या बारक्याचा कधी हात सोडलास का ग गर्दीत जत्रेत? नाही ना, सोडवत नाही आपल्यालाच त्यांचा हात. बारके असतात पोरं, त्याच्या आई बापाचा पण हात नको सोडू. तो तयार होईल बरं का, ती म्हणेल आपण दुसरीकडे राहून असं करू तसं करू, तू नको सोडू. शितली नाती जोडणारी आहे ना, तोडणारी थोडी आहे का नाही? नाती अशीच असतात ग, ती गुलकंदासारखी मुरवावी लागतात, मगच त्याचा गोडवा चाखता येतो आपल्याला. ती थांबले, तिचा पाहुणं थांबले ती तुझ्यासाठी. घरी ये, नवीन घरी. नीट जागा अशी. हे बॉबा घेऊन जा तुझ्यासाठी. अय माकड तोंड्या, आपण लय घाण आहे, पण आता शेवटचं बोललास, गोड बोललास. काय बोललास? काय नाही, असंच म्हणलं नाती आहे का नाही, गुलकंदासारखी मुरवावी लागतात, वा, मगच त्याचा गोडवा चाखता येतो. गुलकंद 1 मे पासून सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित, सगळ्यांनी बघा. तुतार तोंड्या, काय प्रियशी गेली तिच्या नवऱ्याबरोबर तुला सोडून, हा, गुलकंदाचं प्रमोशन करतोय सोय. पिक्चर मध्ये घेतलंय त्यांनी तुला. ट्रेलर लॉन्चला बोलवलं होतं तुला. नाही बॅनर लावली तोय दुकानापाशी तुझे. नाही ग, मग कशाला लागोटीपणा करतोयस? मला बी कळून झालं ह्याच्या आईला. ना मला पिक्चरात घेत्यात, ना मला ट्रेलर लॉन्चला बोलवत्यात, बॅनर लावलं तर पैसे पण रिला बऱ्या करून घेतात माझ्याकडनं. सोडत नाही आता, बघ तू लाज वाटे होय, लाज वाटे. आता बघ तू काय करतो. चाललायस कुठं?
झाला परफॉर्मन्स. बघा हासरसे काय म्हणतात प्रसादा. अफलातून लाजवाब. ऍक्च्युली ना तुम्ही तिघं गुलकंदापेक्षाही जास्त मुरलेला आहात या कॅरेक्टर्समध्ये. त्यामुळे त्याचा गोडवा इतका अप्रतिम बाहेर येतो की क्या बात आहे. लाजवाब केलाय तुम्ही तिघांनी. आहा. आणि गुलकंदानं फक्त ते नात्यांमध्येच असतो किंवा तो मुरलेला असं काही नाही. म्हणजे मला असं वाटतं की समोरून हात येतोय तिचा, तिची मैत्रीण हात देते आणि तो हात हातात न घेणं हाही गुलकंदच आहे. किंवा त्याच्याकडे बघत तिला घट्ट मिठी मारणं ना, हा पण गुलकंदच आहे. गुलकंदाचे वेगवेगळे प्रकार आहे जे तुम्ही दाखवलेत. लाजवाब. आणि आंबा तू पण म्हणजे आंब्याचं एक फार महत्त्वाचं आहे की तू वेळेवर आला तर तो गोड वाटतो. त्यामुळे तू त्या करेक्ट वेळेवर आलास की क्या बात आहे. भयानक इंटेन्सली प्रेझेंट करता तुम्ही ही सिरीज आणि अशी घुसते ती काळजात कुठेतरी. असं काहीतरी हल्ल्यासारखं होतं. बहारदार, मजा आली. सई. एका अर्थाने मी म्हणेन की बरं झालं मी लास्ट टाइम नव्हते. मला काय शंकर्या शीतली जुदा झालेले बघवत नाहीयेत. मला आत्ता नमाच्या डोळ्यात जेवढं पाणी होतं तेवढं माझ्या मनात आता बोलताना पण मला असं होतंय. कसं स्क्रीन प्ले मध्ये बदल करून परत यांना एकत्र आणता येईल असा मी खूप विचार करते. मला सहन होत नाहीये कारण आता मला असं वाटतं की मी नाही बघू शकणार. खूप सुंदर परफॉर्म केलं. देखणं मज्जा आली. सई.